नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे 7 भाऊ आणि राणी. एका गावात 7 भाऊ राहत होते. 6 जणांची लग्ने झाली होती. धाकट्याचे मात्र लग्न झालेले नव्हते. मोठ्यांना मुलेही होती. तेव्हा त्यांच्या बायका धाकट्याला नेहमी चिडवायच्या, काय भाऊजी, तुमचं लग्न होणार की नाही? कुठली बायको करणार आहात? रोज त्या चिडवायच्या आणि हा हसून वेळ मारून न्यायचा. परंतु एक दिवस तो चिडला आणि म्हणाला, मी लग्न केले नाही याचं कारण तुमच्यासारखी एखादी गावंढळ बायको मला नको. मी लग्न करीन तर बिलाती राणीशीच करीन. हे त्याचे बोलणे ऐकून भावजया पोट धरधरून हसल्या आणि कुचेष्टेने म्हणाल्या, अगं बाई, भाऊजी, तुम्ही बिलाती राणीशी का लग्न करणार? पण बघा बरं, बिलाती राणीऐवजी कुंभाराची पोरच गळ्यात पडायची. त्यांचे टोमणे ऐकून आता ते तरुणाने करीन तर बिलातीशीच लग्न अशी प्रतिज्ञा केली. भावजयांना म्हणाला, बघा, मी थोड्याच दिवसात बिलाती राणीला घेऊन येतो की नाही ते. दुसऱ्या दिवशी तो घरातून बिलाती राणीच्या शोधात बाहेर पडला. कितीतरी दिवस तो रानावनातून चालतच होता. डोंगर नद्या ओलांडीत होता, पण बिलातीचा कुठेच पत्ता लागेना. एक दिवस एका डोंगराच्या पठारावर त्याला एक मेंढपाळ मेंढ्या ओढ्यावर नेताना भेटला. मेंढपाळाने त्या भागात माणूस आलेला पाहिला नव्हता. डोंगरा एवढाच काळा कुट्टने धिपाड होता तो राक्षस. तो तिथेच राहायचा. मुलगा शांतपणे म्हणाला, राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करणार आहे. मामा, तिच्या घराची वाट हीच ना? आपल्याला मामा म्हटलेले ऐकून राक्षस खुश झाला आणि म्हणाला, माझ्या भाच्या, मी तुझ्यावर खुश झालो आहे. वाट तर हीच. तू पुढे जा. तिथे माझा मोठा भाऊ राहतो. त्याला माझा रामराम सांग. मुलगा पुढे निघाला. काही दिवसांनी त्याला एक मोठा पर्वत लागला. वर चढताना त्याला गडगडाटासारखा आवाज ऐकू आला. कोण रे तू? कुठे चाललास? पर्वतावर राहणाऱ्या राक्षसाचा तो आवाज होता. पहिल्या राक्षसाचा तो मोठा भाऊ होता. त्याच्याहून काळाकुट्ट होता. राम राम मामा, राम राम. मुलगा धीटपणाने बोलला, मामा, तुमच्या भावाने तुम्हाला रामराम सांगितला आहे. एवढ्या ऐकल्यावर राक्षस खुश झाला. मुलगा म्हणाला, मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करणार आहे. ते ऐकून राक्षस म्हणाला, ही गोष्ट ऐकून मला फार आनंद झाला. आता तू घरात जा आणि तुझ्या मामीला भेट. मुलगा घरात गेला आणि त्याने मामीला नमस्कार केला. मामी त्याच्यावर खुश झाली आणि म्हणाली, भाच्या, तू कुठं चाललास? मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करायला चाललो आहे. पुढे गेला. त्याला सिंहाचा कळप पाळणारा एक जण दिसला. त्याने या भागात माणूस कधीच पाहिला नव्हता. तो म्हणाला, कोण रे तू? कुठे निघालास? मुलगा न भीता म्हणाला, राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करायला निघालो आहे. तिच्या घरी जाणारी वाट हीच का? सिंहपाळ त्याच्यावर खुश झाला. तो म्हणाला, होय, वाट तर हीच, पण मी म्हणतो तू पुढे जाऊ नकोस. उगीच जीव गमावशील. पण त्याच्याकडे लक्ष न देता मुलगा पुढे निघाला. काही दिवसांनी एका ओसाड डोंगरावर तो गेला. तिथे कर्कश आवाजात कुणी म्हणाले, कोण रे तू? कुठे चाललास? तो आवाज एका राक्षसाचा आला आणि म्हणाला, होय, वाट तर हीच, पण मी म्हणतो तू पुढे जाऊ नकोस. उगीच जीव गमावशील. पण त्याच्याकडे लक्ष न देता मुलगा पुढे निघाला. काही दिवसांनी त्याला वाघाचा कळप पाळणारा माणूस दिसला. त्या वाघपाळाने माणूस त्या भागात कधीच पाहिला नव्हता. तो म्हणाला, कोण रे तू? कुठे निघालास? मुलाने न भीता उत्तर दिले, राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करायला निघालो आहे. ही वाट तिथेच जाते का? वाघपाळाने म्हटले, होय, वाट तर हीच, पण मी म्हणतो तू पुढे जाऊ नकोस. उगीच जीवाला मुकशील. पण त्याच्याकडे लक्ष न देता मुलगा पुढे निघाला. काही दिवसांनी त्याला मेंढ्याचा कळप दिसला. ते मेंढपाळाने माणूस कधीच पाहिला नव्हता. तू कोण रे? इथे कसा आलास? त्याने विचारले. राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून काढून तिच्याशी लग्न करायला चाललो आहे. मामा, हा रस्ता बरोबर आहे ना? मेंढपाळ त्याच्या बोलण्यावर खुश झाला. तो म्हणाला, होय, हीच वाट बिलाती राणीकडे जाते. वाट तर हीच, पण मी म्हणतो की तू काही तिचा
शोध घेऊ नकोस, परत जा, उगीच जीव मात्र गमावशील. परंतु ते ऐकलेसे करून मुलगा पुढे निघाला. काही दिवसांनी त्याला एक गुराखी दिसला. पहिल्यांदाच माणूस त्या भागात पाहून गुराखी चमकून गेला आणि म्हणाला, कोण रे तू, कुठे चाललास? मुलगा एटीत म्हणाला, राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून तिच्याशी लग्न करायला निघालो आहे. तिच्या घरीकडे जाणारी वाट हीच का? गुराखी मुलावर खुश झाला आणि म्हणाला, होय, वाट तर हीच, पण मी म्हणतो तू पुढे जाऊ नकोस, उगीच जीव गमावशील. मुलाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तो पुढे निघाला. काही दिवसांनी त्याला लांडग्यांचा कळप राखणारा एक माणूस दिसला. त्या राखणदाराला पहिल्यांदाच माणूस या भागात दिसला. तो म्हणाला, कोण रे तू, कुठे चाललास? मुलगा म्हणाला, राम राम मामा, राम राम. मी बिलाती राणीला शोधून काढून तिच्याशी लग्न करायला चाललो आहे. तिच्या घराची वाट हीच का? राखणदार त्याच्यावर खुश झाला. म्हणाला, बाबा रे, हे तर भयंकरच दिव्य आहे. तिच्या राजवाड्यावर कुत्र्यांचा पहारा असतो. ते तुला फाडून खातील, पण हरकत नाही. मी तुला भाकरे देईन. कुत्र्यांपुढे त्या फेक. भाकऱ्या खाल्ल्या की कुत्रे झोपून जातील. मग तू महालात जा. जिथे तुला बिलाती राणी दिसेल तिथे. मामाने दिलेल्या भाकऱ्या घेऊन तो निघाला. काही दिवसांनी त्याला राजवाड्याचे मनोरे दिसले. प्रवेशद्वाराशी आल्यावर त्याला लांडग्यांसारखे कुत्रे दिसले. ते त्याच्यावर धावून आले. तेव्हा मामाने दिलेल्या भाकऱ्या त्याने त्यांच्यापुढे टाकल्या. कुत्र्यांनी भाकऱ्या खाल्ल्या आणि ते झोपले. तो तरुण मग राणीच्या महालात गेला. तिथे त्याला सुंदर बिलाती राणी दिसली. राणीने त्याचे स्वागत केले. त्याला सारी हकीकत विचारली. त्याने तिला जे जे घडले ते सांगितले. रात्रभर त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. राणीने त्याचा चांगला पाहुणचार केला. तो सुखात राहिला आणि बिलाती राणीने त्याचा पराक्रम ऐकला आणि ती इतकी खुश झाली की तिने त्याच्याबरोबर लग्न करायचं कबूल केलं. काही दिवसांनी ती दोघी जण महालाच्या बाहेर पडली आणि आपल्या घरी जायला निघाली. घरी येताना पहिल्यांदा मामीचे घर भेटले. त्या मामीच्या घरात हा येणार इतक्यात बिलाती राणी नाहीशी झालेली दिसली. मुलगा रडू लागला. मामीला म्हणाला, मामी, काय करू? बिलाती राणी कुठे गेली? मामी म्हणाली, थांब, मी तिला शोधते. ती घराच्या छपरात दडली आहे की नाही शोधू लागली, पण बिलाती राणीचा कोठेही पत्ता लागेना. मग मुलाने राक्षसाला बोलावले. मामा, मामा, बिलाती राणी गेली, आता काय करावे? मामा म्हणाला, थांब, मी शोधून काढतो. तो घराच्या बाहेर गेला. त्याला एक नदी दिसली. पूर्वी तिथे कधीही नदी नव्हती. राक्षस मामाने ती सगळी नदी पिऊन टाकली, कोरडी जागा केली आणि तो परत आला. घरी आल्यावर त्याने ते पाणी ओकून टाकले. त्याच्याबरोबर त्यातून बिलाती राणी निघाली. मुलगा खुश झाला आणि बिलाती राणीला घेऊन पुढे गेला. मग धाकट्या राक्षसाचे घर आल्यावर तेथे गेला, पण फिरून तीच कथा. बिलाती राणी नाहीशी झालेली. धाकट्या राक्षस मामाने घराबाहेर पाऊल टाकले. तो आपल्या बागेत गेला. तिथे कधीही न दिसलेले एक सुंदर फूल त्याला दिसले. ते फूल त्याने खुडले आणि घरात आला. घरी आल्यावर त्याने त्या फुलाचे चिरून चिरून तुकडे केले. त्याबरोबर त्यातून बिलाती राणी पुढे आली. मुलाला आनंद झाला. बिलाती राणीला घेऊन तो पुढे निघाला. त्यानंतर सिंहाचा कळप आणि त्याचा मालक, वाघाचा कळप आणि त्याचा मालक, लांडग्याचा कळप आणि त्याचा मालक, गुराखी आणि धनगर त्याला भेटले. सर्वांना मुलाला बिलाती राणी मिळालेली पाहून फार आनंद झाला आणि तो पुढे निघाला. वाटेत दोघे चालून थकली. तेव्हा एका देवळात त्यांनी मुक्काम केला. मुलगा थकून झोपला आणि बिलाती राणी तिथे विहिरीवर पाण्याने हातपाय धुवायला गेली. तिथे कुंभाराची मुलगी आली. तिने राणीला पाहिले आणि ही सुंदर मुलगी कोण असं तिच्या मनात विचार आला. तिने विचारलं, तू कोण ग? बिलाती राणी भोळी. तिने कुंभारणीला आपली सर्व हकीकत सांगितली. बिलाती राणी पुढे उभी राहिली तर ती लगेच नाहीशी झाली. कुंभार आपल्या बागेत गेला. तिथे कधीही न दिसलेले एक सुंदर फूल त्याला दिसले. ते फूल त्याने खुडले. कुंभार ते फूल घरी घेऊन आला. आपल्या बायकोला ते सुंदर फूल त्याने दिले. त्याबरोबर तिने ते चुरगाळून टाकले आणि त्यातून बिलाती राणी उभी राहिली.
हे पाहून तिला अतिशय राग आला आणि तिने ते फूल चुरगाळून टाकले आणि कचऱ्यात फेकून दिले. त्याबरोबर त्यातून भाजीचा वेल आला. कुंभारणीच्या नवऱ्याने तो वेल पाहिला आणि ती भाजी त्याने आपल्या बायकोला दिली. ती भाजी करून मला वाढ असे सांगितले. भाजी चिरायला कुंभारीण बसली तेव्हा भाजीतून आवाज आला, टुकटुक कुंभारणी, टुकटुक कुंभारणी. त्याच्यावरून तिला राग आला आणि तिने ती भाजी फेकून दिली. त्याबरोबर त्या भाजीतून एक आंब्याचे रोप उगवले. लवकर लवकर ते वाढले आणि त्याला आंबे लागले. कुंभारीण बाहेर आली. रोज एक कैरी तिच्या डोक्यावर गळायची आणि म्हणायची, टुकटुक कुंभारीण, टुकटुक कुंभारीण. पुढे काय झालं? त्या झाडावरचा एक पिकलेला आंबा खाली पडला. तिथे एक मुलगा आला होता. त्याला तो मिळाला आणि तो घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर त्याने आपल्या आईजवळ तो दिला. आई आंबा कापू लागली तेव्हा आंब्यातून शब्द आले, आई मी आत आहे, हळूहळू काप, हळूहळू काप. आंबा कापल्यावर त्यातून सुंदर बिलाती राणी निघाली. मुलाला अतिशय नवल वाटले आणि त्यांनी लोकांना सांगितले, आमच्या घरी एक सुंदर मुलगी आलेली आहे. ते पाहायला कुंभारीण गेली आणि हीच बिलाती राणी आहे असे तिने ओळखले. तेव्हा ती कुंभारीण त्या मुलाच्या घरी गेली आणि त्याच्या आईला म्हणाली, अहो ही चेटकी आहे, तुमच्या मुलाशी हिचं लग्न करू नका बरं, तिला रानात नेऊन सोडून द्या. त्याबरोबर त्याने तिला रानात नेऊन सोडून दिली. बिलाती राणी आता चिमणी झाली आणि सुंदर गाऊ लागली. एक दिवस ती चिमणी आपल्या नवऱ्याच्या घरी झाडावर जाऊन गाऊ लागली. त्याला ती चिमणी इतकी आवडली की त्याने तिला हातात घेतली व त्याबरोबर ती चिमणी बोलू लागली. त्या चिमणीने आपल्या नवऱ्याची सर्व हकीकत, तो बिलाती राणीच्या शोधात कसा निघाला, काय काय झालं हे सर्व सांगितलं व आपली सुद्धा सर्व हकीकत त्याला ऐकवली. त्याचबरोबर तो जळू लागला आणि त्याने चिमणीच्या अंगावर हात फिरवला. त्याबरोबर चिमणीची राणी बनली. आता बिलाती राणीच्या नवऱ्याला अतिशय आनंद झाला. त्याने कुंभारणीला मारले, तिचे नाक कान कापले आणि तिला घराच्या बाहेर हाकलून दिले. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशीच नवीन गोष्ट जर ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.